नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सोनल खूप इमोशनल झालेली असते. सायली तिला सावरते. तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली हँडओव्हर फॉर्मवर तुझी सही लागेल. आता सायली हँडओव्हर फॉर्मवर सही करत असते आणि त्याचवेळी एक व्यक्ती लपून सायलीचा फोटो काढत असते. खरं तर या सगळ्याच गोष्टीचे त्यांनी फोटो काढलेले असतात. आता सोनलला सायली ज्यावेळी हँडओव्हर करणार आणि त्या गोष्टीची सहीसुद्धा करताना त्यांनी फोटो काढलेले असतात. आता ही फोटो काढणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सचिनच असतो. सचिनने सायली हे सगळं काही करत असताना फोटो काढलेले असतात. तर सोनल सायलीला म्हणते, सायली ताई आज मी जाणार, तू मला विसरणार तर नाही ना? तर सायली म्हणते, नाही का सोनल, मी तुला कधीच विसरणार नाही, पण तू सुद्धा आम्हाला विसरू नकोस हा. आणि सोनल बाळा, आज तू तुझ्या घरी जाणार आहेस. आता खूप मोठी हो, खूप अभ्यास कर आणि आईवडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी कर. तर सोनल म्हणते हो. तर त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, सायली जास्त इमोशनल होऊ नकोस. तू जर जास्त इमोशनल झालीस तर सोनलला सुद्धा इथून जाताना खूप वाईट वाटेल, ती सुद्धा इमोशनल होईल. तर त्यानंतर सोनलचे काका म्हणून आलेले सुरेश कदम म्हणतात, निघूयात ना बाळा? तर सोनल म्हणते हो. आता सोनल त्यांच्यासोबत घरी जायला निघालेली असते, परंतु यामध्ये सायली मात्र पूर्णपणे फसलेली असते. सायलीला वाटत असतं की सोनलला तिचं कुटुंब मिळालं, पण श्वेता मात्र खूप खुश होते. सोनलला सर्वच जण बाय करतात. श्वेता म्हणू लागते, यानंतर सोनलचं आयुष्य, तिचं भविष्य किती छान असेल ना. आता तिला तिचे आई वडील मिळालेत आणि हे सगळं काही शक्य झालं सायली तुझ्यामुळे. तर मधुभाऊसुद्धा सायलीचं कौतुक करत म्हणतात, हो सायली, तू या आश्रमाची जबाबदारी सांभाळलीस, या आश्रमाची संचालिका झालीस आणि एका मुलीला तिला तिचं घर मिळालं. तर सायली म्हणते, नाही मधुभाऊ, माझ्यामुळे काहीच नाही आहे, मी काहीच केलं नाही आहे. तर आता नकळतच मनू म्हणते, सायली ताई आज सोनलचे काका तिला न्यायला आलेत, तसेच माझेही आईवडील मला न्यायला येतील का गं? माझ्या आईवडिलांना माझी आठवण येईल का गं? सोनल आज जाताना किती आनंदात होती, तिच्या चेहऱ्यावर किती आनंद होता. मग तसंच मलासुद्धा माझं कुटुंब मिळेल का गं? आता मात्र सायलीला खूप वाईट वाटतं. सायली मनूला म्हणते, मनू एक गोष्ट लक्षात ठेव, अगं तुझंच घर आहे हे, तू तुझ्याच घरात आहेस आणि तुझे आई वडील येऊ देत किंवा नको येऊ देत, पण तुझी ही सायली ताई तुला कधीच एकटं पडू देणार नाही. तुझी ही सायली ताई तुला काहीच कमी पडू देणार नाही आणि हे घर तुझंच आहे, तू अजिबात रडायचं नाही. तर त्यावेळी आता सोम्या म्हणू लागतो, हो, आणि आता आपल्याला कोणाचीच आठवण काढायची नाही आहे, कारण हे घर तर आपलंच आहे. असं म्हणत आता सोम्याने सुद्धा हे आपलंच घर आहे हे मनाशी ठरवलेलं असतं. आणि आता मधुभाऊ सगळ्याच मुलांना म्हणतात, चला चला आतमध्ये चला. असं म्हणत मधुभाऊ आता सर्वांनाच आतमध्ये घेऊन जातात. इथे सायली मात्र तिथेच रडत उभी असते. अर्जुन सायलीला आवाज देत म्हणतो, सायली अगं काय झालंय? अगं सोनलला तिचं घर मिळालंय, मग तू आनंदात हवी होतीस ना, मग तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद का दिसत नाहीये? तर आता सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, आपण जे केलंय ते बरोबर केलंय ना? सोनल त्या घरात खुश असेल ना? ती त्या घरात सुरक्षित राहील ना? आपण तिला त्यांच्यासोबत पाठवून कोणती चूक तर केली नाही ना? सायलीच्या मनात असंख्य प्रश्नांचा गोंधळ झालेला असतो. तर अर्जुन सायलीला म्हणतो की नाही, आपण कोणतीही चूक केली नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि तसंही मला सांग, आपण सगळे पेपर चेक केल्याशिवाय तिला पाठवलंय का? तर सायली म्हणते, नाही, पण तरीसुद्धा माझ्या ह्या मनाला ही पचतच नाही आहे, मी हे सहन नाही करू शकत. सोनलचं असं तिच्या आईवडिलांकडे जाणं मला असं वेगळं का वाटतंय? तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे तुझ्यातली आई बोलते. कसं आहे ना सायली, तू प्रत्येक मुलाची स्वतःच्या बाळाप्रमाणे काळजी घेतेस आणि म्हणूनच ते मूल दूर जाणं हे तू सहन नाही करू शकत. रिलॅक्स. असं म्हणत अर्जुन सायलीला सावरतो. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राकेश, नागराज आणि प्रिया सर्वच जण श्वेताच्या फोनची वाट पाहत असतात. श्वेताचा अजूनही फोन आलेला नसतो आणि म्हणूनच राकेश म्हणतो, पप्पा अजूनही त्या श्वेताचा फोन का नाही आलाय? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? तर नागराज रागानेच राकेशकडे पाहतो. राकेश म्हणतो, पप्पा मी फक्त शंका व्यक्त करतोय. आता प्रिया ज्यावेळी रागाने राकेशकडे पाहते त्यावेळी मात्र राकेशची हालत इतकी
बेकार झालेली असती की त्याला काय बोलावं काहीच सुचत नाही. राकेश तत्पप्पा करत म्हणतो, नाही, काही प्रॉब्लेम झाला नसणार. श्वेता, सचिन फोन करतील." आता मात्र प्रियाला राकेशचा खूप राग आलेला असतो, परंतु प्रिया स्वतःवर कंट्रोल करते. तर त्याचवेळी कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि प्रियाला म्हणतात, "प्रिया, हे बघ, श्वेताचा कॉल आहे." असं म्हणत फोन देऊन त्या निघून जातात. आता लगेच प्रिया फोन उचलते आणि श्वेताला म्हणते, "हॅलो श्वेता, काम झालं?" तर श्वेता प्रियाला म्हणते, "इथली जबाबदारी तू माझ्यावर दिली होतीस ना, मग काम तर 100% होणारच ना. इथलं काम झालंय आणि तेही 100%." आता हे ऐकून नागराज खुश होतो. तर श्वेता प्रियाला म्हणते, "प्रिया, अगं तू जसं प्लॅन केलं होतं तसंच अगदी घडलं आहे. सोनल तिच्या काकासोबत इथून निघाली आहे." आता हे ऐकल्यानंतर प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो. प्रिया म्हणते, "अगं हे ऐकण्यासाठी मी मगापासून तडफडत होते." प्रिया श्वेताला म्हणते, "मला सांग, सोनलचा तो खोटा काका तिथे आल्यानंतर नक्की काय काय घडलं? म्हणजे अर्जुन सायलीने त्यांना काय काय प्रश्न विचारले? नक्की काय घडलं होतं तिथे? तो अडकला तर नाही ना?" तर श्वेता म्हणते, "त्या सायली अर्जुनने इतके वाकडे तिकडे प्रश्न विचारलेत की दुसरा कोणी असताना तर अडकला असता, पण आपल्या माणसाने तर कमाल केली आहे, तो कुठेच अडकला नाही." तर प्रिया श्वेताला म्हणते, "बरं ठीक आहे, मी तुला नंतर फोन करेन." असं म्हणत प्रिया फोन ठेवते. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, आता सायली गौरीला जेवण भरवत असते. परंतु सायलीच्या मनातून अजूनही सोनलचा विचार गेलेला नसतो. सायली विचार करत असते आणि देवाला प्रार्थना करत म्हणते, "देवा, सोनलला चांगलं आयुष्य मिळू देत, तिला सगळं सुख मिळू देत, तिच्या आयुष्यात कोणताच प्रॉब्लेम नको येऊ देत." आता सायली सोनलच्याच विचारात हरवून गेलेली असते आणि त्याच वेळी ती भरवत असताना गौरीच्या तोंडाला सगळीकडे उष्ट लागलेलं असतं. गौरी आता सायलीला भानावर आणते. त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते, "अगं, काय हे झालंय सगळं?" असं म्हणत सायली अगदी मायेनेच स्वतःच्या ओढणीनेच गौरीचं तोंड पुसून देत असते आणि तिला हसतच म्हणते, "गौरी बाळा, सॉरी या." असं म्हणत आता सायली आणि गौरी या दोघांमध्ये एक वेगळाच बॉन्ड निर्माण झालेला असतो. गौरीच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा आलेलं असतं आणि त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो. अर्जुन सायलीचं कौतुक करत म्हणतो, "किती लवकर तुम्हा दोघांमध्ये एक वेगळाच बॉन्ड निर्माण झालाय. खरं सांगू का सायली, तुझ्यामध्ये ना एक वेगळीच जादू आहे आणि तुझ्यातल्या या जादूमुळेच तू त्यांना लवकरात लवकर स्वतःमध्ये सामावून घेतेस आणि ती मुलं तुझ्याकडे लगेच अट्रॅक्टही होतात." तर सायली अर्जुनला म्हणते, "तरीसुद्धा हे त्यांचं खरं घर असू शकत नाही ना. मी या घरामध्ये 20-22 वर्ष काढलीत, पण मला असं वाटतं की या मुलांनी तरी त्यांच्या घरी जायला हवं, त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळायला हवं." तर अर्जुन म्हणतो, "आणि त्यासाठी या सगळ्या मुलांच्या आई वडिलांना शोधावं लागेल." तर अर्जुनला सायली म्हणते, "तेच तर म्हणते मी, कारण आई वडिलांशिवाय राहणं काय असतं हे मी अनुभवलं आहे. या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या आहेत. आपण लवकरात लवकर गौरीच्या आईवडिलांना शोधण्यासाठी काही करू शकतो का?" तर अर्जुन म्हणतो, "हो, नक्कीच करू शकतो, परंतु प्रॉब्लेम तर इथेच आहे की ही आपली गौरी काहीच बोलत नाहीये. सो त्यामुळे जरा कठीण होणार आहे." तर सायली म्हणते, "कठीण होईल, परंतु अशक्य तर नाही ना. मला आता कुठल्याच मुलीने तन्वी व्हायला नकोय, जिला 25 वर्ष आपल्या आई वडिलांसाठी वाट बघावी लागली." आता अर्जुनला सायलीचं दुःख कळत असतं. अर्जुन म्हणतो, "डोंट वरी बायको, मी तुला प्रॉमिस करतो की मी लवकरात लवकर ह्या गौरीच्या आईवडिलांना सुद्धा शोधून आणेन. मी एक काम करतो की मी आजच इन्स्पेक्टर सावंतांशी बोलतो." असं म्हणत आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलून गौरीच्या आईवडिलांचा शोध घ्यायचा ठरवतो. तर दुसरीकडे आता नागराज प्रियाचं अभिनंदन करत म्हणतो, "अभिनंदन प्रिया, मस्त, एकच नंबर. किती कॉम्प्लिकेटेड हा प्लॅन होता, पण या हॉस्पिटलमध्ये बसून तू सगळं काही जमवून आणलंयस." नागराज आणि प्रिया खूप खुश असतात. तर राकेश म्हणतो, "आपण हा प्लॅन शेवटी पार पाडलाच." तर प्रिया म्हणते, "आपण?" राकेश म्हणतो, "आपण म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून." तर प्रिया म्हणते, "जाऊ देत, आज तुला सगळं माफ." असं म्हणत राकेशच्या या बोलण्याकडे प्रिया दुर्लक्ष करते, कारण प्रिया इतकी खुश असते, तिला इतका आनंद झालेला असतो की आता तिला काय करावं काही सुचत नसतं. तर त्याचवेळी आता या आनंदात सचिनही सामील होतो. सचिन प्रियाला म्हणतो, "प्रिया, प्रिया, प्रिया, खरंच तुझ्या बुद्धीला माझा सलाम." तर नागराज सचिनला म्हणतो, "अरे प्रियाने काय कमाल केली ना, ती तर आम्हाला अगोदरच कळाली, कारण श्वेताचा फोन आला होता." तर सचिन म्हणतो, "तुम्हाला काहीच कळालं नाहीये नागराज अंकल, कारण तिथे नक्की काय कमाल घडली हे पाहण्यासाठी तिथे तर प्रत्यक्ष असायला हवं होतं ना. तुम्हाला सांगू का,
काल प्रिया तू ज्यावेळी त्या शिंदेला आणि त्या सुरेशला पडवत होतीस ना, त्यावेळी तू सांगत होतीस की सायली अर्जुन हे प्रश्न विचारणार, ते प्रश्न विचारणार, तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार. त्यावेळी मला असं वाटत होतं की एवढा वेळ का घालवतोय आपण या सगळ्यासाठी. त्यांना कुठे इतके प्रश्न विचारले जाणार आहेत. परंतु आज मी प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, सायली अर्जुननी अगदी तेच प्रश्न विचारले जे प्रश्न तू अगदी पडवून घेतले होतेस आणि त्या प्रश्नांचं उत्तर तू त्यांच्याकडून पाठ करून घेत होतीस. आता प्रिया हसू लागते, कारण सायली अर्जुन काय करू शकतात हे प्रियाला अगदी बरोबर माहीत असतं. आता हे ऐकून राकेशला आश्चर्य वाटतं. राकेश म्हणतो तेच प्रश्न, तर सचिन म्हणतो अरे मी काय सांगतोय, एक्झॅक्टली तेच प्रश्न आणि त्याच पद्धतीने. आणि हे सगळं फक्त प्रियामुळे शक्य झालं आहे. तर नागराजही म्हणतो वा प्रिया, आता तुझं मलाही कौतुक करावं लागणार आहे. खरं तर प्रिया, त्या सायली आणि अर्जुनला मूर्ख बनवणं काही सोपं काम नाही, पण हे काम मात्र तू केलंयस असं म्हणत नागराजही प्रियाचं कौतुक करतो. तर राकेश नागराजला म्हणतो पप्पा, तुमच्या त्या इन्स्पेक्टर धुमाळने माती खाल्ली, परंतु या खोट्या इन्स्पेक्टरने तर बाजी मारली. तर सर्वच जण शांत असतात. तर प्रिया म्हणते अरे बघताय काय, अजून कौतुक करा. ह्या सगळ्या गोष्टी मी डिझर्व करते, कारण मला माहीत होतं सायली अर्जुन सगळ्या गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय त्या मुलीला पाठवणार नाहीत. आणि हेही माहीत होतं त्यासाठी एखादा इन्स्पेक्टर तिथे असणं खूप गरजेचं आहे. जर इन्स्पेक्टर नसेल तर सायली अर्जुन कुठलेही काका मामाकडे मुलीला सोपवणार नाहीत. आणि घाईघाईत का असेना, परंतु सगळे पेपर नक्की चेक करतील. आणि ते ह्या सगळ्या प्रकरणाचा कसा केस काढणार हे तर मला चांगलंच माहीत होतं. म्हणून तर फुल प्रूफ प्लॅन करूनच मी मैदानात उतरले होते. तर आता नागराज प्रियाचं कौतुक करत म्हणतो खरंच प्रिया, तू म्हणजे मास्टर माइंड आहेस. आता ती सायली तुझ्यासमोर काय टिकाव धरणार आहे. तर आता प्रिया नागराजला म्हणू लागते की हो अगदी खरं आहे, परंतु आता ती सायली म्हणजे हवेत असेल. तिला असं वाटत असेल की तिने जे केलंय ते योग्य केलंय. त्या मुलीला तिच्या हक्काचं घर, तिचं हक्काचं कुटुंब मिळवून दिलंय. पण थोड्या दिवसातच या सायलीला कळेल की तिने तर तिला नरकात ढकललंय आणि स्वतःचं सगळं काही गमावलंय. स्वतःचं नाव, स्वतःची ओळख, स्वतःचा रुबाब, स्वतःचं घर, स्वतःचा आश्रम आणि स्वतःची माणसं असं म्हणत प्रिया आता राग व्यक्त करत असते. तर आता सचिन प्रियाचं कौतुक करत म्हणतो काही म्हणा प्रिया, पण खरं सांगू का, तू तुझ्या पोटातल्या बाळावर अगदी करेक्ट संस्कार करतेस. तर प्रिया आपल्या पोटावर हात ठेवत म्हणते बाळा, आईकडून एक गोष्ट शिक, कधीच कोणाला दयामाया दाखवायची नाही, कारण हे जग आहे ना ते खूप स्वार्थी आहे आणि म्हणूनच आपणही स्वार्थीच बनावं. आणि जर कोणी समोर आलंच तर त्याला कापून काढायचं असं म्हणत प्रियाने आता सायलीला असं काही अडकवलेलं असतं की त्यातून सायली सुटू नये यासाठी प्रियाने जबरदस्त प्लॅन आखलेला असतो. तर प्रियाच्या प्लॅनप्रमाणे आता ते सोनलचे काका म्हणून आलेले असतात आणि इन्स्पेक्टर शिंदे हे दोन्हीही माणसं सोनलला एका अडगळीच्या खोलीत घेऊन येतात. सोनल बिचारी खूप रडत असते आणि सोनलवर लक्ष ठेवण्यासाठी एका बाईला त्या ठिकाणी ठेवलेलं असतं. सोनल त्यांना म्हणते मला इथे का घेऊन आलेत, ते काका मला खरी घेऊन जाणार होते ना, मग मला इथे का आणले, प्लीज मला खरी जाऊ द्या ना, प्लीज मला माझ्या आश्रमात सोडा ना प्लीज असं म्हणत आता सोनल त्यांच्या हातापाया पडत असते, विनंती करत असते. आणि ती बाई मात्र सोनलवर खूप चिडते आणि म्हणू लागते गप्प बसायचं, एक शब्द सुद्धा काढायचा नाही. आता सचिनने त्यांना व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि व्हिडिओ कॉलवर ती बाई सोनलची अवस्था सचिनला दाखवत असते आणि म्हणू लागते पोरीची अवस्था बघताय ना, एक शब्द सुद्धा ती तोंडातून काढणार नाही. तर सचिन म्हणतो आता ती मुलगी तिथून पळून जाणार नाही याकडे फक्त लक्ष दे. तर त्या बाई सचिनला म्हणतात तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता ती मुलगी जाग्यावरून जरी उठली ना तरी तिचं थोबाड फुटेल. तर सचिन तिला म्हणतो प्रत्येक गोष्टीत मारहाण करायची गरज नाहीये, तू तिच्याशी नीट वाग, मग बघ ती तुझं सगळं ऐकेल असं म्हणत आता सचिन फोन ठेवतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता खूप चिडलेली असते. अस्मिता कल्पनाताईंना म्हणते मम्मा बघतेस ना किती रात्र झाली आहे तरी सुद्धा सायली अजूनही घरी आली नाहीये. तर कल्पनाताई म्हणतात अगं ठीक आहे ना. तर आता अस्मिता म्हणते ठीक आहे मम्मा, तू असं कसं बोलू शकतेस. तर आता अश्विन म्हणतो अगं अस्मिताई पण वहिनीसोबत दादा आहे ना. तर आता अस्मिता म्हणते अश्विन तो प्रश्नच नाही आहे. खरं तर सायलीला आश्रमात खूप काम आहे हे मी समजू शकते, परंतु मी सायलीला म्हणाले होते की जरा तरी स्मितची जबाबदारी स्वीकार, सगळ्याच गोष्टी मम्मावर ढकलू नकोस,
कारण मम्माला ते झेपणार नाही. परंतु तिने तर जबाबदारी घेतलीच नाही आणि अजूनपर्यंत ती घरी सुद्धा आली नाहीये. तिने जबाबदारी स्वीकारणार असं सांगितलं आणि म्हणूनच मी जॉब स्वीकारला होता. कल्पनाताई म्हणतात, अगं असू देत, एखाद्या दिवशी कामामुळे उशीर झाला असेल, येतच असतील. तर त्याच वेळी सायली अर्जुन घरी येतात. कल्पनाताई म्हणतात, ते बघ आलेच दोघे. आता मात्र अस्मिता सायलीवर खूप चिडते आणि म्हणू लागते, सायली, मी समजू शकते की तुला आश्रमात भरपूर कामं आहेत, परंतु आपल्या दोघांमध्ये जे बोलणं झालं होतं ते तू विसरली आहेस का? तर सायली अस्मिताला विचारते, कुठलं बोलणं? तर अस्मिता म्हणते, आपल्या दोघींमध्ये काय बोलणं झालं होतं की तू स्मितला थोडा वेळ तरी सांभाळशील, सगळाच भार मम्मावर नाही देणार. मग सायली, तू जर इतक्या उशिरा आश्रमातून येणार असशील तर मग तू कधी आणि कसं सांभाळणार आहेस त्याला? तर सायली अस्मिताला समजावत म्हणते, अस्मिता प्लीज शांत हो. अगं रोज मला इतका उशीर होत नाही, एवढी रात्र होत नाही, पण हां आज मला उशीर झालाय हे मात्र खरं आहे. तर अस्मिता म्हणते, हो का? पण आजच नेमका स्मित रडत होता हे माहीत आहे का तुला? आणि मम्मा कितीही म्हणत असली तिला काही प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा ह्या वयात इतका वेळ स्मितला सांभाळणं हे तिला शक्य आहे का? ही गोष्ट आपल्याला कळायला हवी. तर कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता. तर अस्मिता म्हणते, मम्मा प्लीज 1 मिनिट शांत राहा. आई म्हणून मुलाला सांभाळणं आणि आजी म्हणून नातवंडाला सांभाळणं यामध्ये खूप फरक असतो. आता अस्मिताच्या या बोलण्यामुळे कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं, सायलीही दुखावली जाते. तर अस्मिता कल्पनाताईंना म्हणते, आम्ही लहान असताना तू जशी आमच्या मागे धावायचीस, आम्हाला तू लहानाचं मोठं केलंस, त्यावेळी तुला खूप मेहनत घ्यावी लागली, परंतु तीच एनर्जी आता तुझ्यामध्ये असणार आहे का? तू ते सगळं काही शक्य करू शकतेस का? मग अशा वेळेला तुला कोणी मदत करायला नको का? आणि तसंही सायली हो म्हणाली होती आणि म्हणूनच तर मी जॉब ॲक्सेप्ट केला होता ना. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, एक मिनिट अस्मिताई, जॉब करणं ही तुझी चॉईस होती आणि या सगळ्यामध्ये तू माझ्या बायकोला ब्लेम करू नकोस. तर अस्मिता म्हणते, नाही, मी तिला ब्लेम करत नाहीये, मला फक्त एवढंच वाटतंय, माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की तिने आश्रमातून लवकरात लवकर घरी यावं. तर अर्जुन अस्मिताला म्हणतो, पण अस्मिताई, आश्रमात नक्की काय घडलंय हे तुला माहीत आहे का? तू फक्त नुसती बोलत चालली आहेस. तर अस्मिता म्हणते, काय घडलंय मला सांगशील का? तर अर्जुन म्हणतो, हो सांगतो. असं म्हणत अर्जुन आश्रमात घडलेला सगळा प्रकार सगळ्या घरच्यांना सांगू लागतो. आश्रमात प्राची म्हणून सोनलला घेऊन जाण्यासाठी आलेले ते काका आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणं, सोनलच्या मानेवर असणारा तो भाजलेल्याचा व्रण आणि त्यानंतर इन्स्पेक्टर शिंदे यांनी दाखवलेले डॉक्युमेंट या सगळ्याची पडताळणी करणं आणि त्यानंतर या सगळ्या डॉक्युमेंटची पडताळणी करून खरोखरच ते सोनलचे काका आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवत सायलीने त्यांच्याकडे तिला सुपूर्त करणं. आश्रमाचा निरोप घेत सोनल त्यांच्यासोबत निघून गेलेली असते. अशा प्रकारे घडलेला सर्व प्रकार अर्जुन ज्यावेळी घरच्यांना सांगतो त्यावेळी मात्र अस्मिता शांतच होते. आता अर्जुन अस्मिताला प्रश्न करत म्हणतो, आता तूच सांग अस्मिताई, आश्रमात हे सगळं काही घडत असताना त्या मुलीला त्यांच्याकडे सुपूर्त करणं हे सगळं काही काम असताना सुद्धा ते सगळं काही सोडून सायलीने घरी यायला हवं होतं का? हे योग्य आहे का? अस्मिताई, अगं ही गोष्ट तुला कळत नाहीये का? जर गोलू घरी होता तर त्याला सांभाळायला मम्मा होती, विमल होती, परंतु तिथे मात्र सायली एकटी होती आणि सायली तिथे असणं खूप गरजेचं होतं. त्या आश्रमासाठी सायलीने जे काही केलंय ते दुसरं कोणीही करू शकलं नसतं. आता मात्र अस्मिताला खूप वाईट वाटतं, तिच्या बोलण्याचा तिला पश्चाताप होतो. ती शांतच होते. तर सायली अस्मिताकडे जात अस्मिताला म्हणते, अस्मिता माझं चुकलं, खरं तर घरी यायला मलाच उशीर झालाय, परंतु आश्रमात इतकी गडबड होती की मी खरं तर तुला कॉल करून सांगायला हवं होतं की मला यायला उशीर होणार आहे, परंतु त्या सगळ्या गोंधळात मला तुला कॉल करायला वेळच मिळाला नाही. परंतु यावेळी अस्मिताला तिची चूक कळते. अस्मिता म्हणू लागते, नाही ग सायली, खरं तर माझंच चुकलंय, मीच खूप जास्त हायपर होते. तर अस्मिता म्हणते, पण मला या सगळ्यामध्ये स्मितची काळजी वाटते म्हणून हे सगळं काही घडतंय आणि डिलिव्हरीनंतर हार्मोन्स वरखाली होत असतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. मला कळत नाहीये की मी अचानक एवढी का चिडते, पण या सगळ्यामागचं एकच कारण असतं ग, स्मितची काळजी. पण खरं तर मी इतकी चिडचिड करायला नको होती. तर आता सायली अस्मिताला विचारते, आता तुला शांत वाटतंय का? तर अस्मिता म्हणते, हो, पण खरंच सायली, आपण स्मितला सांभाळायला एखादी मुलगी ठेवूयात का? आता पुन्हा एकदा अस्मिताच्या मनात हाच प्रश्न निर्माण होतो. तर सायली कल्पनाताईंकडे पाहते.
तर अस्मिता सायलीला म्हणते, सायली अगं आज मी हाफ डे घेऊन घरी आली आहे आणि सतत मला हाफ डे घेऊन घरी येणं शक्य होणार नाही, परंतु ऑफिसमध्ये माझं लक्षच लागत नाही, सतत मनात फक्त स्मितचा विचार येत असतो. मग मला सांग सायली, स्मितला सांभाळायला एखादी मुलगी ठेवायला काय हरकत आहे? तर कल्पनाताई अस्मिताला समजावत म्हणतात, अस्मिता अगं पैसे देऊन ठेवलेली मुलगी गोलूला अगदी प्रेमाच्या मायेने सांभाळणार आहे का? आपला म्हणून सांभाळणार आहे का? तर अस्मिता म्हणते, नाही नाही, मला असं म्हणायचं नाहीये, पण आपण तिला पारखून घेऊयात ना. आणि असं पैसे घेणारी मुली ह्या वाईटच असतात असं तर नाही आहे ना. आणि या मुलं सांभाळणाऱ्या ज्ञानी असतात ना, त्यांना सगळं काही माहीत असतं, त्यामध्ये स्पेशल एक्सपर्ट असतात, म्हणजे मुलांना काय हवं काय नको हे सगळं काही त्यांना माहीत असतं. आता अस्मिताचं हे बोलणं ऐकून कल्पनाताईंचं मन दुखावलं जातं, त्यांना खूप वाईट वाटतं. तर अस्मिता म्हणू लागते, अशी जर एखादी मुलगी ठेवली तर मी कामावर निर्धास्त जाईन ग. तर आता मात्र कल्पनाताई बोलतात आणि अस्मिताला म्हणतात, वा अस्मिता, म्हणजे माझ्याकडे तू गोलूला सोडून जातेस त्यावेळी तू फक्त निर्धास्त नसतेस. अगं तुला तर असंच वाटत असेल ना की गोलूला मी सांभाळू शकत नाही. तर त्यावेळी विमलताई पुढे येतात आणि म्हणू लागतात, अस्मिताताई अहो असं काहीही नाही आहे, गोलूसाठी वहिनी काय करतात, किती काय काय करतात हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघतेय, किती छान पद्धतीने त्या काळजी घेत असतात गोलूची. आता वाद होण्यापासून सायली थांबवते आणि म्हणू लागते, बरं हे वाद इथेच थांबूयात, आणि हो उद्याची काळजी करू नकोस अस्मिता, मी उद्या ऑफिसचं काम घरातूनच करेन, म्हणजे तुला असं वाटायला नको की गोलूची सगळी जबाबदारी आईंवर पडते, त्यामुळे उद्या मी घरीच असेन आणि गोलूची काळजीही घेईन. तर अस्मिता म्हणू लागते, पण हा तर एका दिवसाचा प्रश्न मिटलाय, परवाचं काय? अस्मिताच्या डोक्यातून अजूनही ज्ञानीचा विषय काही गेलेला नसतो. तर अश्विन म्हणतो, अस्मिताई परवाचं परवा बघू, परंतु उद्या सायली वहिनी घरी असणार आहे आणि ती स्मितकडे लक्षही ठेवणार आहे, त्यामुळे तू निवांत ऑफिसला जा. तर अर्जुन म्हणतो, आणि हो मम्मा घरी आहेच, ती गोलूला अगदी व्यवस्थित सांभाळेल, फक्त तू तिच्यावर विश्वास ठेव, ती गोलूला छान पद्धतीने हँडल करेल, पण तू आता शांत होशील का? असं म्हणत सर्वच जण अस्मिताला समजावत असतात. सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता अगं स्मितला सुद्धा आईंकडे राहण्याची सवय व्हायला हवी ना, आणि एकदा सवय झाल्यानंतर तू स्वतःहून म्हणशील की बघ किती छान पद्धतीने स्मित आईकडे राहतोय. सगळ्याच गोष्टी या पटापट होत नसतात, त्यामुळेच अस्मिता या सगळ्यासाठी आपल्याला स्मितला सुद्धा थोडा वेळ द्यावा लागेल आणि आई नाही असं म्हणत आता कसं बसं सगळ्यांनीच अस्मिताला समजावलेलं असतं. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाला मोबाईलवर एक फोटो आणि पत्र आलेलं असतं. आता तो फोटो म्हणजे सोनल तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचलेली आहे असा फोटो असतो. तो फोटो पाहून नागराज प्रियाला म्हणतो की प्रिया, हा फोटो पाहून कोणालाही वाटेल ना ग की ती मुलगी तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली आहे. बघ ना किती छान फोटो आहे, प्रेमळ आई, मरायला टेकलेला बाप, म्हणजे बघ ना आपण जसं इमॅजिन केलं होतं तसेच कॅरेक्टर हे उभे राहिले आहेत, म्हणजे आपण जशी स्टोरी बनवली ती स्टोरी अगदी खरी वाटते. आता त्याचवेळी नागराजला सचिनचा फोन आलेला असतो. नागराज सचिनचा फोन उचलताच प्रिया सचिनचं कौतुक करत म्हणते, सचिन अरे काय चोख काम केलंयस रे तू, खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी. आता हे फोटो आणि ह्या सुरेशने पाठवलेली चिठ्ठी सायली अर्जुनला पाठवली की मग उरले सुरलेली असणारी शंका सुद्धा त्यांच्या मनातील मिटून जाईल. तर सचिन म्हणतो, हो, आणि उद्याच्या दिवसात सोनलला जिथे पोचायचंय तिथे ती पोचूनही जाईल, आणि त्यानंतर मात्र सुरेशला मी उद्याच गायब व्हायला सांगणार आहे. आता त्या सायली अर्जुनने आकाश पाताळ एक केलं ना तरी त्यांना कळणार नाही की तो कुठे गायब झालाय ते, असं म्हणत सचिन मोठमोठ्याने हसू लागतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली झोपलेली असते आणि त्याचवेळी अर्जुन सायलीसाठी दुधाचा ग्लास घेऊन येतो, परंतु सायली इतकी थपकलेली असते की ती झोपी जाते. अर्जुन पाहतो आणि म्हणतो, ही अशी का झोपली आहे? असं म्हणत अर्जुन सायलीला उठवतो आणि म्हणतो, बायको तू अशी का झोपली आहेस, तुला त्रास होईल. आता सायली उठून बसते. तर अर्जुन म्हणतो, हे घे दूध पिऊन घे, म्हणजे तुला थोडं बरं वाटेल. आता अर्जुन सायलीचे पाय चिपून देत असतो. तर सायली म्हणते, हो ही काय करताय तुम्ही, पाय का चिपताय? तर अर्जुन म्हणतो, कसं आहे ना माझी बायको खूप थकली आहे, तिला स्वतःची, बाळाची, आश्रमाची ह्या सगळ्यांचीच काळजी घ्यायची असते, सगळ्यांची जबाबदारी तर तिच्यावरच आहे, त्यामुळे बायको तू आता फक्त आराम कर, मला पाय चेपू देत. तर सायली म्हणते, नको हो तुम्ही असं काहीतरी करू नका, मला नाही आवडत. अर्जुन सायलीला म्हणतो, हो का, पण मी विचारलं का तुला आवडतं की नाही? नाही ना, मग गपचूप दूध पी. असं म्हणत आता अर्जुन काही सायलीचं ऐकत नाही आणि सायलीची काळजी घेत असतो.
आता अर्जुन बाळाशी गप्पा मारत म्हणतो, बाळा तुझी आई तर खूप हट्टी आहे, ती तर काही ऐकूनच घेत नाही, पण आता जर ती नाही ऐकली ना तर पोटात जोरात लाथ मार. आता सायलीला हसू येतं. तर सायली आता बाळाशी गप्पा मारत म्हणते, बाळा तुझे बाबा जास्त हट्टी आहेत, त्यामुळे आता तर आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नाही, आपल्याला तर त्यांचं ऐकावंच लागेल. आता सायली झोपी जाते तर अर्जुन तिचे पाय चेपून देत असतो. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं सायली गोलूला सांभाळत असते. आता गोलूशी ती गप्पा मारत असते. तर त्याचवेळी कल्पनाताई फोनवर बोलत म्हणतात, हो विमल, अगं तुला जितके दिवस राहायचंय तितके दिवस राहा, कारण आता तुला तुझ्या घरच्यांसोबत राहणं खूप गरजेचं आहे. हो मी समजू शकते, असं म्हणत कल्पनाताई विमलशी फोनवर बोलत असतात. कल्पनाताई विमलला म्हणतात, विमल अगं तू इथली काळजी अजिबात करू नकोस. हो ठीक आहे, ठेवते फोन, असं म्हणत कल्पनाताई फोन ठेवतात. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, आई काय झालं, विमलताई काय म्हणाल्यात, मामी कशा आहेत त्यांच्या? तर कल्पनाताई म्हणतात, अगं त्या तर सकाळीच गेल्यात, परंतु आता विमलला तिथे 2 दिवस राहावं लागेल, परंतु आता आपल्याला घरची कामं नीट करावी लागतील. मी एक काम करते, जी काही साफसफाई आहे ती करून घेते, तू स्वयंपाक सकाळी करून घेतलास ते बरं झालं. आणि आता दोघांनी मिळून गोलूला कसं सांभाळायचं काहीच कळत नाही. तर सायली म्हणते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, आपण दोघींनी मिळून गोलूला व्यवस्थित सांभाळू आणि कामही करू. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या येतात आणि विचारतात, माझी काही मदत लागेल का? तर सायली खुश होते आणि म्हणते, आई तू इथे ये बरं, तू बस. तर आता प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, काय गं सायली, कामं पडली म्हणतेस आणि बसू म्हणूनही सांगतेस का? तर सायली म्हणते, आई तू बस, तू आराम कर, आम्ही करू सगळी कामं. तर कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, सायलीच्या डोहाळे जेवणाची सगळी तयारी तुला बघायची आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो परंतु हे काम तर आपण दोघींनी मिळून करायचं आहे कल्पना. कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा खरं सांगू का, मला सायलीची खूप हौसमौस करायची आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वच जण आपल्या कामामध्ये व्यस्त असतात आणि त्याच वेळी गोलू बाहेर जात असतो. कल्पनाताई आवाज देत म्हणतात, गोलू. सायलीही पाहते आणि आवाज देत म्हणते, गोलू. परंतु त्याच वेळी अस्मिता आलेली असते. अस्मिता आता गोलूला उचलून घेते आणि म्हणू लागते, तुम्हा कोणाचाच लक्ष नव्हता का? खरं तर आता स्मितला सांभाळण्यासाठी मला कोणाची तरी गरज आहेच, परंतु हे सायलीला खूप वाईट वाटतं. सायली अर्जुनला म्हणते, मी आई म्हणून कुठे कमी तर पडणार नाही ना, माझं थोडं दुर्लक्ष झालं, पण तेवढ्यातच गोलूचं बोट दारात चिमटलं असतं किंवा तो घराबाहेरही जाऊ शकला असता. तर त्यावेळी सायलीला खूप वाईट वाटतं. सायली म्हणते, हा असा दुर्लक्षपणा योग्य नाही ना, आणि हे सगळं आपल्या बाळाच्या बाबतीत माझ्याकडून घडलं तर सायलीला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे प्रिया म्हणते, तन्वी म्हणून मी सगळी पाहिलेली स्वप्न त्या सायलीने हिरावून घेतलीत, माझं सिंहासन तिने हिरावून घेतलं, पण आता तिची मी अशी अवस्था करेन की ती स्वतःच म्हणेल, यापेक्षा मृत्यू बरा. तर आता खरंच या सगळ्यातून अर्जुन कशा प्रकारे सायलीला वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.